कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. निर्मला नदीला काल पूर आल्यामुळे या ठिकाणी एक जण वाहून गेला, तर पहाटेपासून या ठिकाणचा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. आपण पाहत असाल तर या ठिकाणी एक मोठा खड्डा जो आहे तो रस्त्यावर पडलेला आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. या मार्गावरून साधारणतः 27 गावांचा संपर्क जो आहे तो माणगाव खोऱ्याशी तुटलेला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पहाटेपासूनच महसूल प्रशासन जे आहे ते या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळते. आपल्यासोबत महसूलचे काही अधिकारी आहेत. सर, तुम्ही केव्हापासून इथे आहात आणि सध्या काय परिस्थिती आहे? काल सकाळपासून माणगाव खोऱ्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि निर्मला नदी जी आहे इथं आंबेरी पुलावरती या ठिकाणी काल दिवसभर पाणी होतं. काल दुपारी 2:30च्या दरम्यान 2:30 दत्ताराम लाडू भोई नावाचे एक गृहस्थ या गावचे ग्रामस्थ या ठिकाणी मंदिरामध्ये आलेले असताना त्यांचा पाय घसरून ते पाण्यातून वाहून गेलेले आहेत. आणि त्यांचं काल दिवसभर पाऊस खूप असल्यामुळे नदीवरती पुलावरती पाणी दिवसभर असल्यामुळे शोधकार्यामध्ये अडथळा येत होता. आज सकाळीच आम्ही पाहिलं तर इकडं आंबेरी पूल जो आहे, आंबेरी पुलावरती पावसाच्या पाण्यामुळे एक खड्डा पडलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये कोणाची दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही दोन्ही बाजूने पूल बंद केलेला आहे. काल दुपारीच आम्ही माननीय तहसीलदार वीरसिंग वसावे साहेब आणि आमचे प्रांत मॅडम माननीय ऐश्वर्या काळुशे मॅडम यांना या घटनेची माहिती दिलेली आहे. सदर माहिती त्यांनी जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग या ठिकाणी कळवलेली असून माननीय तहसीलदार साहेब यांनी असं कळवलेलं आहे की सदर व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची टीम थोड्याच वेळामध्ये दाखल होत आहे असं कळवण्यात आलेलं आहे. म्हणजे शोधकार्यामध्ये अजून मदत होणार आहे. या मार्गावर जो खड्डा पडला आहे त्यामुळे वाहतूक ठप्प आहे. किती गावांना फटका बसणार आहे आणि या ठिकाणची वाहतूक कशी सुरळीत होईल? आंबेरी माणगावपासून वर 27 गावं आहेत. बाजूलाच एक नवीन पूल झालेला आहे. पर्यायी वाहतूक सुरू आहे. पण थोडासा हा जो पूल आहे या पुलावरून वाहतूक सुरू आहे, पण अवजड वाहनं येत नाहीत. फक्त इतर लोकांचं जे टू व्हीलर वगैरे गाड्या आहेत त्या आणि फोर व्हीलर गाड्या चालू आहेत. नक्कीच. तर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. 27 गावांना फटका बसणार आहे. त्यासोबत जर पाहिलं असेल तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा गेल्या 12 तासापासून ठप्प आहे. पावशी येथे महामार्गावर पाणी आल्यामुळे या ठिकाणचा महामार्ग ठप्प आहे. त्यासोबतच जर पाहिलं असेल तर कर्ली नदी, वाघोटन नदी आणि तेरेखोल नदी या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. त्यामुळे या ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिलेला पाहायला मिळतो. काही ठिकाणी सखल भागात अद्यापही पाणी साचलेलं आहे. भातशेती पाण्याखाली आहे. त्यामुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका बसलेला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.